हॅलो फ्रेंड्स, फ्रॅग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. चालू घडामोडी म्हटलं की त्यामध्ये क्रीडा प्रकार आला आणि क्रीडा म्हणजेच एक स्पोर्ट्सच्या संबंधित विषय असेल तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी जो खेळाडू आहे तो खेळाडू माहीत असणं आणि त्याचा खेळ माहीत असणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. कारण कोणत्या खेळाडूने कोणता खेळ खेळला आहे हे जर माहीतच नसेल तर त्याचा पुरस्कार लक्षात ठेवणं सुद्धा फार महत्त्वाचं असतं. लक्षात ठेवायचं म्हटलं की फार अवघड जातं ते सुद्धा. ठीक आहे. तर काही मोजकी उदाहरणं आपल्याला माहीत असतात. जसं आपण व्हिडिओ पॉज करून एक 2 मिनटं डोळे झाकून पहा. तुम्हाला किती खेळाडू माहिती आहेत आणि कोणत्या खेळाशी संबंधित आहेत हे माहिती आहे. याचा विचार करा. ठीक आहे. नक्कीच 4-5च त्या ठिकाणी खेळाडूंची नावं येतील आणि त्याचाच विचार करून या ठिकाणी मी काय केलं आहे, क्रीडा प्रकार आणि खेळाडू याचा चार्ट बनवलेला आहे आणि अवघ्या 5 ते 6 मिनिटांमध्ये तुम्हाला बऱ्याचशा खेळाडूंची नावं आणि त्यांचा क्रीडा प्रकार हा माहीत होणार आहे. ठीक आहे. आणि कधी-कधी काय होतं माहिती आहे का, या खेळाचा प्रकार आणि खेळाडूचं नाव हे स्पर्धा परीक्षेमध्ये कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये जोड्या लावामध्ये विचारलं जातं आणि तिथे जर आपली जोडी जर आपल्याला माहीत नसेल तर आपला सोप्पा मार्क त्या ठिकाणी जाऊ शकतो. ठीक आहे. एव्हाना आपण बातम्यामध्ये नेहमी ऐकतो की अमुक-अमुकने कुठल्यातरी खेळ प्रकारामध्ये एक सोन्याचं नाणं मिळवलं किंवा त्या ठिकाणी एक सुवर्णपदक मिळवलं किंवा त्या ठिकाणी रजत पदक मिळवलं किंवा ब्रॉन्झ पदक मिळवलं. ठीक आहे. किंवा ते काही खेळ जे असतात त्या खेळांची नावं आपल्याला काही माहीत पण नसतात किंवा काही खेळाडू त्या संबंधित आहेत म्हणूनही माहीत नसतं. कधी-कधी चुकीचा ग्रह त्या ठिकाणी ठरलेला असतो. तर बघा, आपण वेळ न वाया घालवता या ठिकाणी जे नवीन असतील त्यांनी आमचं मोटिवेशन वाढवून अधिकाधिक चांगल्या पद्धतीचे परीक्षेला संबंधित व्हिडिओ आपल्या समोर आणण्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील जरूर करा. तर बघा, प्रसिद्ध भारतीय खेळाडू आणि त्यांची खेळ आपण या ठिकाणी बघणार आहोत. सर्वात प्रथम आपण जसं श्री गणेशाचं नाव घेतो, बरोबर? अगदी तशाच पद्धतीने आपल्या देशामध्ये प्रत्येक पोराला आपल्या वेळेसच्या जमान्यामध्ये सुद्धा आणि आताच्या जमान्यामध्ये सुद्धा, परंतु आता जरा थोडंसं ते मागे पडलेलं आहे ट्रेंड. या ठिकाणी आताच्या जे काही रसिकप्रेमी आहेत क्रिकेटचे, त्यामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली सगळ्यांना माहीत आहे आणि सिंग धोनीसुद्धा माहीत आहे. ठीक आहे. वर्ल्ड कप विजेता 2011चा आपल्या भारताला मिळवून दिलेला दुसरा वर्ल्ड कप. ठीक आहे. आणि सचिन तेंडुलकर म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा हे क्रिकेट संबंधित आहेत. कपिल देवसुद्धा क्रिकेटशी संबंधित आहे. अनिल कुंबळे हा सुद्धा क्रिकेटशी संबंधित आहे. राहुल द्रविड क्रिकेट वॉल म्हणून, इंडियन क्रिकेट वॉल म्हणून आपण त्यांना ओळखतो, राहुल द्रविड यांना. तर हे सर्व क्रिकेटच्या संबंधित खेळाडू आहेत. आता कसं असतं, कधी-कधी काय होतं माहिती आहे का, की नाव वगैरे सगळं काही माहीत होतं, गडबडीतून आपल्याला आपला खेळ प्रकार आणि खेळाडू हुकतो. त्याच्यासाठी आपण काय करायचं आहे, एक व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन देऊन आपल्याला पेपरसुद्धा सॉल्व करायचा आहे. ठीक आहे. आता पुढे बघूया आपला पुढचा खेळाडू, कारण आपला विषयांतर नको व्हायला. ओके. मीराबाई चानू असेल आणि संजिता चानू असेल. आता ह्या दोन्ही चानू आहेत, वेट लिफ्टिंग खेळाशी संबंधित आहेत. ठीक आहे. वजन उचलण्याच्या संबंधित. पुढे आहे मेरी कोम. आता मेरी कोम जे आहे हे बॉक्सिंग संबंधित आहे. मेरी कोमवर पिक्चरसुद्धा निघालेला होता. ठीक आहे. आणि अशा अधूनमधून खेळाडूंवर निघालेले जर आपण फिल्म बघितल्या तर नक्कीच आपल्याला ते मला वाटत नाही की ते पुन्हा आपल्याला वेगळा वेळ देऊन वाचावं लागेल. ठीक आहे. पुढे आहे लवलीना बोरगोहेन, बॉक्सिंग संबंधित आहे. पी.व्ही. सिंधू बॅडमिंटन संबंधित आहे. सायना नेहवाल, किदांबी श्रीकांत, लक्ष्य सेन हे सर्व बॅडमिंटन संबंधित खेळाडूंची नावे आहेत. ठीक आहे. आता पुढे आपण बघूया हॉकी संबंधित काही नावं. हॉकी संबंधित म्हटलं की सर्वात अगोदर ध्यानचंद, मेजर ध्यानचंद आपल्याला नाव येतं. पुढे नंतर हॉकी म्हटलं की रुपिंदर पाल सिंह, हॉकी म्हटलं की मनप्रीत सिंग, आता सिंग, पुन्हा ध्यानचंद हे जे नावं आहेत हे हॉकीच्या खेळाशी संबंधित आहेत आणि हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ आहे मित्रांनो. हे सुद्धा जनरल नॉलेज लक्षात असू द्या. पुढे नीरज चोप्रा भालाफेकमध्ये आहे. अभिनव बिंद्रा शूटिंग संबंधित आहे, सुवर्णपदक मिळवून दिलेलं आहे आपल्याला. ठीक आहे. पुढे गगन नारंग आहे, शूटिंग संबंधितच आहेत आणि राही सरनोबत यासुद्धा शूटिंग संबंधितच आहेत. आता कुस्ती खेळाडूंची नावं आपण त्या ठिकाणी बघूया. बजरंग पुनिया, सुशील कुमार, योगेश्वर दत्त आणि साक्षी मलिक हे कुस्तीपट्टूंची नावं आहेत आपल्या.
त्यांचा संबंधित खेळ काय असेल? कुस्ती. ओके. आता ॲथलेटिक्स म्हणलं की धावणे असतं आणि ॲथलेटिक्समध्ये हिमा दास आहे. पुन्हा नंतर दुती चंद आहे, मिल्खा सिंग आहे आणि पी.टी. उषा आहे. ठीक आहे. तर पी.टी. उषा सर्वांनाच माहीत आहे. मिल्खा सिंगसुद्धा पिक्चर निघालेला आहे, ते सुद्धा माहीत आहे. आता हिमा दास आणि दुती चंद, नाव पण 2 आहे, 2 अक्षरी आहे आणि आडनाव पण 2 अक्षरी आहे. अशा दोन्हींचे पण हिमा दास आणि दुती चंद अशा पद्धतीचे 2 अक्षरी नावे, नावसुद्धा आणि आडनावसुद्धा. अशा पद्धतीने तुम्ही कुठलं तरी एक मेमोराईज करण्यासाठी, लक्षात ठेवण्यासाठी सांगू शकता, लक्षात ठेवू शकता. असं तुमच्यापैकी बरेचसे आहेत. मीच नाही असं नाही, बाकीचे तुमच्यापैकीसुद्धा असे काही आहेत की त्यांनी वेगवेगळ्या ट्रिक्स तयार केलेल्या असतील, तर त्या कमेंटमध्ये मेन्शन करायला काही हरकत नाही. आपण त्यांचं नाव घेऊन दुसऱ्या समोरच्या व्हिडिओमध्ये त्यांचं अभिनंदन देखील करूया. ठीक आहे. पुढे बघा, गीता फोगट कुस्ती संबंधित आहे, बबिता फोगट कुस्ती संबंधित आहे. आपण त्या संबंधित पिक्चरसुद्धा निघालेला होता आमिर खानचा, तो बघितलेला सुद्धा आहे. बरोबर आहे. पुढे बघा, लिएंडर पेस लॉन टेनिस संबंधित आहे आणि महेश भूपती लॉन टेनिस संबंधित आहे. ही दोन्ही नावं आपली जगविख्यात झालेली आहेत. आता पुढे एक नाव जे आलेलं आहे ते 2-3 नावं आपल्याला लक्षात ठेवावी लागतील. सुमित नागल हे सुद्धा एक लॉन टेनिस संबंधित आहे. रोहन बोपन्ना हे सुद्धा लॉन टेनिस संबंधितच नाव आहे. आता पुढे बुद्धिबळपट्टू जे आहेत आपले, त्यामध्ये सर्वात अगोदर तर तुम्हाला सगळ्यांना नाव माहीत असेल, विश्वनाथन आनंद म्हणून. ठीक आहे, अगदी बरोबर. त्यानंतर कोनेरू हम्पी आहे. या आता सध्याच्या चालू घडामोडीमध्ये सुद्धा त्यांच्यावरती प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. आपला एक भाग आपण बनवलेला आहे, त्यामध्ये त्यांची माहिती देण्यात आलेली आहे. त्यासाठी नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच व्हिडिओ आला की 1-10 मिनटं देऊन लगेच आपल्या ज्ञानात भर टाकून घ्यायची आहे आपण. आता हरिका द्रोणावली बुद्धिबळासंबंधित आहे आणि प्रज्ञानंद हे सुद्धा बुद्धिबळाशी संबंधित आहे. आता हे एवढेच नावं आहेत का? कोणाला वाटेल की सर हे एवढीच नावं आहेत का? अजिबात नाही. याच्यामध्ये अजूनही भरपूर नावं आहेत. जवळपास 100 खेळाडू आहेत बरं का. तर त्यामध्ये तुम्हीसुद्धा कमेंटमध्ये मेन्शन जर केलं एखादा खेळाडू त्याचा खेळ प्रकार, तर बरेचसे असे आपले काही स्टुडंट्स आहेत किंवा जे स्पर्धक आहेत ते कमेंट वाचतात आणि कमेंटमध्ये तुम्ही जर ते टाकलं तर सर्वांना जवळपास असे बरेच खेळाडू आणि त्यांचा खेळ प्रकार हे माहीत होईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने एक नवीन काहीतरी जर केलं तर तुमच्यामुळे इतरांनासुद्धा शिकायला मिळेल आणि इतरांकडून आपल्याला सर्वांनासुद्धा शिकायला मिळेल. ठीक आहे. तर आय होप या ठिकाणी एक छोटासा माझा जो प्रयत्न होता तो आपल्या भारतीय तसेच त्या ठिकाणी जे खेळाडू आहेत आपल्या भारतातले आणि त्यांचा जो खेळ आहे तर तो आपल्या नक्कीच फायदेशीर ठरेल. जोड्या लावा संबंधित किंवा सरळ एका वाक्यात उत्तरे अशा बहुपर्यायी स्वरूपात येईल की मिल्खा सिंग खालीलपैकी कुठल्या खेळ प्रकाराशी संबंधित आहेत, तर त्या ठिकाणी कुस्ती, लॉन टेनिस, धावणे आणि पुन्हा नंतर शूटिंग अशा संबंधित विचारलं जाऊ शकतं आणि त्याच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता यायला हवं. ठीक आहे. तर प्रश्न सोपेच असतील. क्रीडा प्रकार म्हटलं की काय असं एकदम काही अवघड विचारणार नाही आहेत आपल्याला, परंतु स्पर्धा परीक्षा म्हटलं की ही स्पर्धा आहे आणि या स्पर्धेला कुठल्याही प्रकारचा तोड नसतो. त्यामुळे प्रत्येक जण या ठिकाणी माहिती घेण्यावर आणि आपल्या ज्ञानात भर टाकण्यावरती तेवढाच तत्पर असतो. ठीक आहे. त्यामुळे आपण आपल्या या पुढच्या भागात भेटणार आहोत. 2020मध्ये कोणत्या खेळाला पहिल्यांदाच अधिकृत मान्यता देण्यात आलेली आहे? क्रिकेट या खेळाला मान्यता देण्यात आलेली आहे. लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट पहिल्यांदाच समाविष्ट होणार आहे मित्रांनो. ठीक आहे. T20 स्वरूप आहे मात्र त्याचं बरं का, कारण त्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. 50 ओव्हरची मॅच नाही राहणार, 20च ओव्हरची मॅच राहील त्याच्यामध्ये, म्हणजे जसं आपलं IPL चालतं, इंडियन प्रीमियर लीगसारखं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. जून 2025मध्ये झालेल्या T20 विश्वचषकाचे विजेते कोण आहे? ठीक आहे. तर त्यामध्ये भारत हे उत्तर आहे. भारताने वेस्ट इंडिजला हरवून 2025मध्ये T20 विश्वचषक जिंकला आणि हा भारताचा दुसरा T20 विश्वचषक आहे. 2025मध्ये विम्बल्डन पुरुष एकेरी विजेता कोण ठरलेला आहे? आता विम्बल्डन हे काय आहे, तर त्या ठिकाणी टेनिस स्पर्धा चालत असते. विम्बल्डन पुरुष एकेरी असेल, पुरुष दुहेरी असेल. दुहेरी म्हटलं की 2 असतात, एकेरी म्हटलं की 1 खेळाडू असतो. तर यामध्ये विम्बल्डन चषक पुरुष एकेरी विजेता जो आहे तो आहे नोवाक
जोकोविच. ठीक आहे. तर नोवाक जोकोविचने जुलै 2025मध्ये विम्बल्डन किताब जिंकून सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेत्याची आपली मालिका वाढविलेली आहे. म्हणजे बक्षिसं जास्तीत जास्त मिळवलेली आहेत. ग्रँड स्लॅम पदक म्हटलं की त्या ठिकाणी टेनिस खेळून त्या ठिकाणी जे पारितोषिक मिळत असतं त्याला ग्रँड स्लॅम म्हटलं जातं. पुढे 2025मधील विम्बल्डन महिला एकेरी विजेती कोण ठरलेली आहे? तर इगा स्वियातेक ही आहे. तर हे नावं सगळे जरा थोडे चित्रविचित्र आहेत, लक्षात ठेवायला. पण त्यामध्ये इगा स्वियातेक जी आहे ना, ही पोलंडची आहे आणि 2025चं तिनं आपलं विम्बल्डन महिला एकेरी विजेतेपद जिंकलेलं आहे बरं का. पुढचा प्रश्न बघूया. 2025मध्ये आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेत उंच उडीमध्ये सुवर्णपदक कोणी जिंकलेले आहे? 2025मध्ये आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये उंच उडीमध्ये सुवर्णपदक तेजस्विनी शंकर ने मिळवलेले आहे. 2025मध्ये US ओपन महिला विजेती कोण ठरलेली आहे? आता US ओपन महिला कोण ठरलेली आहे? तर कोको गॉफ ही आहे. अमेरिकेच्या कोको गॉफने हा किताब त्या ठिकाणी जिंकलेला आहे आणि अमेरिकेमध्ये यामुळं अतिशय उत्साहाचं वातावरण बनलेलं आहे. US ओपन महिला. ठीक आहे. 2025चं म्हणजे ते टेनिस स्पर्धेसंबंधितच आहे हे सुद्धा. 2025मध्ये पॅरिसमध्ये झालेल्या डायमंड लीग भालाफेक अंतिम फेरीमध्ये विजेता कोण ठरलेला आहे? नक्कीच तुम्ही पर्याय वाचल्यावर तुमचं उत्तर बरोबर येणार आहे. नीरज चोप्रा. ओके. नीरज चोप्राने 89.45 मीटर भाला हा फेकून त्या ठिकाणी 2025मधील पॅरिसमध्ये डायमंड लीग भालाफेक अंतिम फेरीत विजेतेपद पटकावलेला आहे. पुढचा प्रश्न. 2025मध्ये फिबा बास्केटबॉल चषक कोणी जिंकला? अमेरिकेने जिंकलेला आहे हा. पुढचा प्रश्न. 2025मध्ये महिला हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी कोणत्या देशाने जिंकलेली आहे? तर ती नेदरलँड यांनी जिंकलेली आहे. म्हणजे महिलांबद्दलची जी हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी झालेली होती 2025मध्ये ती नेदरलँडने जिंकलेली आहे. ठीक आहे. पुढे सप्टेंबर 2025मध्ये झालेल्या कुमार संगकारा क्रिकेट पुरस्कार हा कोणाला मिळाला? तर शुभमन गिल यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. उत्कृष्ट फलंदाजी म्हणून गिलला वर्षाचा क्रिकेटर हा पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला आहे. 2025मध्ये पुरुष हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी विजेता कोण आहे? आता महिला हॉकी नेदरलँड होतं, पुरुष हॉकीचं मध्ये बेल्जियम आहे. ओके. लक्षात ठेवायचे. उपांत्य आणि अंतिम फेरीत उत्कृष्ट खेळ दाखवून हा किताब बेल्जियमने मिळवलेला आहे. एशियन चेस चॅम्पियनशिप 2025 विजेता कोण आहे? तर एशियन चेस चॅम्पियनशिपमध्ये रमेश बाबू प्रज्ञानंद हे आहेत. त्यांनी हा किताब जिंकलेला आहे. ओके. 2025मध्ये झालेल्या टूर दी फ्रान्सचा किताब कोणी जिंकला? तर टूर दी फ्रान्सचा जो किताब आहे तो तादेज पोगाचार यांनी सलग दुसऱ्यांदा मिळविलेला आहे आणि हे पोगाचार जे आहेत हे स्लोव्हेनियाचे आहेत. ठीक आहे. स्लोव्हेनिया. ठीक आहे. अशा आता चित्रविचित्र नावं आहेत. थोडीशी लक्षात ठेवावीच लागणार आहेत. आपल्याला स्पर्धा परीक्षा द्यायची आहे. बरोबर. पुढचा प्रश्न आहे. 2025मध्ये राष्ट्रकुल युवा खेळ कुठे झालेले आहेत? तर राष्ट्रकुल युवा खेळ 2025मध्ये इंग्लंडमध्ये झालेले आहेत आणि भारतातील खेळाडूंनी उत्तम कामगिरीसुद्धा त्यामध्ये केलेली आहे. 2025चे US ओपन पुरुष विजेता कोण ठरलेला होता? जसं आपण या अगोदर मित्रांनो US ओपनची लेडीज आपण त्या ठिकाणी बघितलेली होती. त्या महिलेचं नाव होतं कोको गॉफ. ओके. अमेरिकेची होती आणि आता US ओपनचं आपल्याला पुरुषांचं विचारलेलं आहे. ठीक आहे. तर त्यामध्ये जॅनिक सिनर हे आहे आणि हे इटली या देशाचे आहेत. आता इटलीचे सिनर यांनी आपल्या देशाचा मान खूप वाढवलेला आहे. का? कारण त्यांचा हा पहिलाच ग्रँड स्लॅम किताब आहे. ठीक आहे. 2025मध्ये एशिया कप क्रिकेट कोणी जिंकलेला आहे? तर मला वाटतं हा प्रश्न डबल आलेला आहे आपला. तर हा किताब भारताने जिंकलेला आहे. ठीक आहे. पुढे 2025मध्ये जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताने किती पदके मिळवलेली आहेत? तर जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये भारताने 3 पदकं मिळवलेली आहेत. जपानमध्ये ही 3 पदकं भारताने मिळवलेली आहेत. जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धा जपानमध्ये झाली होती. 2025च्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील मनू भाकरला मिळालेला आहे? आता मनू भाकर यांची न्यूज भरपूर आपल्या TVला देखील आलेल्या होत्या. आता तुम्ही जर थोडंसं आठवण्याचा प्रयत्न केला तर पर्यायाला धरून तुम्ही आठवा की खेळ प्रकार कोणता. आता मी
आपण यापूर्वी देखील क्रीडा प्रकाराशी संबंधित खेळाडू आणि खेळ प्रकार बघितलेले आहेत, पण त्यामध्ये मनू भाकर यांचा समावेश नव्हता. परंतु त्या संबंधितच अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येऊ शकतो. तर नेमबाजी हे उत्तर त्या ठिकाणी आहे. आपल्या मनू भाकर हे नेमबाजी या क्षेत्राशी संबंधित आणि 2025चा राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार हा नेमबाजी क्षेत्रातील मिळविलेला आहे. 2025मध्ये योगेश्वर दत्तने कोणत्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले? तर जागतिक कुस्ती चॅम्पियन स्पर्धेमध्ये योगेश्वर दत्तने जागतिक पातळीवर हे पदक मिळविलेले आहे. चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकलेले आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, सप्टेंबर 2025मध्ये भारताचा कोणता अंडर 17 महिला फुटबॉल संघ सॅफ चॅम्पियनशिपमध्ये विजेता ठरला? तर जो राष्ट्रीय आहे भारताच्या राष्ट्रीय संघाने नेपाळला हरवत हा किताब त्या ठिकाणी जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न बघूया. 2025मध्ये सिंधूने कोणती बॅडमिंटन स्पर्धा जिंकली? तर त्यामध्ये सय्यद मोदी इंटरनॅशनल हे PV सिंधूने मुंबईमध्ये ही जी स्पर्धा झाली होती ती सय्यद मोदी इंटरनॅशनल ही स्पर्धा जिंकलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, 2025मध्ये रार बंगाल टायगर्सने कोणता खेळ जिंकला? तर त्यामध्ये हॉकी हे जिंकलेलं आहे. महाराष्ट्रातील रार बंगाल टायगर्सने पुरुष हॉकी इंडिया लीग जिंकलेली आहे. 2025मध्ये पुरुषांच्या ड्युरॉन्ट कप विजेते कोण ठरलेले आहे? तर ड्युरॉन्ट कप विजेते नॉर्थ ईस्ट युनायटेड हे ठरलेले आहेत. नॉर्थ ईस्ट युनायटेड FCने कोलकातामधील अंतिम सामना जिंकला होता. पुढे नंतर कोणत्या खेळाडूला ऑगस्ट 2025मध्ये ICC मॅन्स प्लेयर ऑफ द मंथ हा पुरस्कार मिळालेला आहे? तर हा पुरस्कार शुभमन गिल यांना मिळालेला आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या महत्त्वपूर्ण मालिकेमध्ये सर्वोत्तम कामगिरी म्हणून शुभमन गिल यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. 2025मध्ये भारताने कुठल्या क्रीडा प्रकारात कमाल 39 पदके जिंकलेली आहेत? तर एशियन शॉर्ट ट्रॅक या क्रीडा प्रकारामध्ये 39 पदके जिंकलेली आहेत. देहरादूनमध्ये शॉर्ट ट्रॅक स्पर्धा या झालेल्या होत्या आणि या एशियन शॉर्ट ट्रॅकमध्ये 39 पदकं भारताने मिळवलेली आहेत. 2025च्या जागतिक युवा आर्चरी चॅम्पियनशिपमध्ये कोणत्या भारतीय खेळाडूला मुख्य पदके मिळालेली आहेत? तर त्यामध्ये बघा, वरील सर्व म्हणजे शर्वरी शेंडे, चिकिता तनिपार्थी, प्रीतिका प्रदीप या सर्वांना हे पारितोषिक मिळालेलं आहे. मुख्य पदकं मिळालेली आहेत. कुठली होती ती? तर जागतिक युवा आर्चरी चॅम्पियनशिप होती. ठीक आहे. आणि सर्व भारतीय खेळाडूंनी ही भुवनेश्वरमध्ये घडलेली जी स्पर्धा आहे कोणती? तर ती आहे जागतिक युवा आर्चरी चॅम्पियनशिप. ठीक आहे. तर ही पदकं सर्व भारतीय खेळाडूंनी जिंकलेली आहेत. पुढे 2025मध्ये ITTF पॅरा चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक कोणी जिंकले? तर भावना पटेल यांनी हे जिंकलेलं आहे. अमेरिके येथे ITTF म्हणजेच पॅरा स्पर्धा झालेल्या आहेत. आता पॅरा ऑलिम्पिक असेल किंवा पॅरा चॅम्पियनशिप असेल त्यामध्ये दिव्यांग खेळाडू भाग घेत असतात आणि यामध्ये भावना पटेलने हे विजेतेपद मिळविलेले आहे. पुढे बघा, सप्टेंबर 2025मध्ये BWF म्हणजेच वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कोणत्या भारतीय जोडगोळीने ब्राँझ मेडल मिळविलेले आहे? सात्विक आणि चिराग जोडीने पॅरिसमध्ये ब्राँझ पदक मिळविलेले आहे. ठीक आहे. पुढे नंतर 2025मध्ये महिला क्रिकेट वर्ल्ड कपचे आयोजन कोणत्या देशामध्ये झाले? महिला क्रिकेट वर्ल्ड कपचे आयोजन हे भारत आणि श्रीलंका या देशामध्ये झालेलं होतं. ICC महिला क्रिकेट वर्ल्ड कप 2025 भारत आणि श्रीलंकाने आयोजित केलेला होता. 2025मध्ये विश्वश्रेणीत कोणत्या भारतीयांची शूटिंगमध्ये जागतिक विक्रमी कामगिरी झाली? तर त्यामध्ये विश्वश्रेणीमध्ये शूटिंगमध्ये अंकुल मित्तल यांची जागतिक विक्रमी कामगिरी त्या ठिकाणी झालेली आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीचे आपण हे 30 प्रश्न बघितलेले आहेत. पहिला प्रश्न आहे, ICC महिला क्रिकेट T20 विश्वचषक 2026 याचे आयोजन कोठे होणार आहे? तर ICC महिला क्रिकेट T20 विश्वचषक आहे याचं आयोजन इंग्लंड या ठिकाणी होणार आहे. सेकंड क्वेश्चन घ्या, वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 कोठे होणार आहे? तर यामध्ये वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025ची ही आपल्या यामध्ये
नवी दिल्ली या ठिकाणी होणार आहे. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस केव्हा साजरा केला जातो? यामध्ये ऑप्शन्स दिलेले आहेत. 21 जून हा तर आपला योग दिन आहे. पुढे नंतर 7 जून आहे. याला आपण एक दुष्काळ निवारण दिन म्हणून साजरा करतोय. आता याचं काही याच्याशी घेणं देणं नाही आहे ह्याच्याशी, परंतु एक दुष्काळ निवारण दिन म्हणून देखील आपल्या जनरल नॉलेजमध्ये माहिती व्हावी म्हणून या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि पुढे आहे 23 जून. तर मित्रांनो, ऑलिम्पिक दिवस जो आहे, इंटरनॅशनल ऑलिम्पिक डे म्हणून आपण जो साजरा करतो तो 23 जूनला आहे. आणि यामध्येच एक चौथा ऑप्शन जे देण्यात आलेलं आहे 15 जुलै, ते मात्र आहे जागतिक युवा कौशल्य दिन. ठीक आहे. तर या दिवसावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारण्यात येत असतो. कधी कधी काय होतं, एवढ्या अवघड पातळीवर तर जाणार नाहीत, परंतु योग्य जोड्या लावा. यामध्ये एका अ गटामध्ये दिवस आणि ब गटामध्ये आपल्याला कोणता दिवस आहे हे सुद्धा त्या ठिकाणी जोड्या लावा म्हणून प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. पण स्पर्धा परीक्षेच्या इतर ज्या काही डिपार्टमेंटल एक्झाम असतील त्यामध्ये वन लाईनर क्वेश्चन्स जास्त येतात, परंतु MPSC झालं किंवा इतर आपल्या MPSC थ्रू कंडक्ट होणाऱ्या PSI STI एक्झाम्स असतील त्यामध्ये मात्र अशा पद्धतीचे क्वेश्चन्स येत असतात. ठीक आहे. तर त्यासाठी आपण एक चौफेर ज्ञान आपलं असणं आवश्यक आहे किंवा आपल्या दृष्टिक्षेपामध्ये ते येणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर आपण लिहून घेतली असेल ही माहिती. पुढचा प्रश्न बघूया आपण. सुपरबीट चेस क्लासिक स्पर्धा 2025 याचा विजेता कोण आहे? आता सुपरबीट चेस क्लासिक स्पर्धा जी आहे 2025ची, याचा विजेता आर प्रज्ञानंद आहे. आणि आर प्रज्ञानंद हे आहे त्याच्यामध्ये, म्हणजे पहिलेच विजेतेपद यांनी मिळवलेलं आहे त्यांचं स्वतःचं. आता यामध्ये ऑप्शन्स दिलेली आहेत बघा. आता ऑप्शन्स भरपूर दिलेले आहेत. त्या ऑप्शन्समधून आपले क्वेश्चन्स क्रिएट होतात आणि या क्वेश्चन्सचा सराव देखील आपल्याला होत असतो. तर यानिक सिन्नर हा इटली या देशातील आहे. तर यानिक सिन्नर इटली या देशाचा असून याने काय केलेलं आहे, विम्बल्डन जे टेनिस स्पर्धा आहे, ओपन टेनिस आहे, ते जिंकलेलं आहे यानिक सिन्नरने विम्बल्डन येथील. ठीक आहे. आणि फ्रेंच ओपन जे आहे हे कार्लोस अल्कराज याने जिंकलेला आहे. हा स्पेन या देशाचा आहे. कधी कधी आपल्याला या खेळाडूचा देशसुद्धा विचारतात आणि कोणती स्पर्धा जिंकली हे सुद्धा त्या ठिकाणी विचारलेलं असतं. ठीक आहे. तर पुढे कोको गॉफ म्हणून फ्रेंच विजेती आहे, अमेरिकेची आहे. फ्रेंच ओपन विजेती म्हणून, म्हणजे महिला खेळाडू आणि पुरुष खेळाडू यामध्ये अमेरिका ची कोको गॉफ ही आहे. म्हणजे आपण फ्रेंच पुरुष आणि फ्रेंच महिला या दोन्हीचं या ठिकाणी बघितलेलं आहे. आता या ठिकाणी पुढचा प्रश्न आपण बघूया. अविनाश साबळे हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर यामध्ये ऑप्शन्स दिलेली आहेत. धावणे म्हणजेच ॲथलीट्स, 3000 मीटर या संबंधित आहे तो. आता 3000 मीटर या ठिकाणी का दिले, कारण त्या ठिकाणी आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप झालेल्या आहेत 2025 मधल्या. तर यामध्ये अविनाश साबळे हा 3000 मीटर यामध्ये सुवर्ण पदक विजेता हा त्या ठिकाणी ठरलेला आहे. तर हे पॉईंट नोट करून घ्या. त्यामध्ये आपल्याला अविनाश साबळे हा खेळाडू कुठल्या खेळाशी संबंधित आहे असा सुद्धा प्रश्न हा परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो, त्यामुळे हा घेतलेला आहे. पुढचा प्रश्न आपण 6वा प्रश्न बघूया. यामध्ये IPL सीझन 2025 मध्ये कोण विजेता ठरला? तर हे जे IPLचं सीझन आहे ना मित्रांनो, हे आत्तापर्यंत 18वं सीझन आहे. 2007 मध्ये फर्स्ट झालेलं आहे आणि 2025 मध्ये हे होणारं 18वं सीझन होतं. आणि यामध्ये कोण विजेता ठरला त्याचं उत्तर तुम्हाला सर्वांना आलंच असेल. RCB याचा विजेता ठरलेला आहे. आणि RCBने प्रीती झिंटा ह्या मूळ मालक असणारा पंजाब किंग्स 11 याला उपविजेता म्हणजे याला हरवून IPL सीझन 2025 किताब आपल्या नावावर घेतलेला आहे. सर्वात पहिलंच विजेता ठरलेला आहे 18 वर्षामधून. आणि कॅप्टन RCBचा रजत पाटीदार होता. आणि हा जो सामना आहे, या हा सामना जो झालेला आहे ते स्टेडियम जे आहे हे एक वैशिष्ट्यपूर्ण आहे, कारण हा अंतिम सामना जो आहे हा नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेला होता. आणि जगातील सर्वात मोठे स्टेडियम म्हणून ओळखले जाणारे किंवा ओळख होणारे आपल्या भारत देशातील नरेंद्र मोदी स्टेडियम म्हणून हे आहे. तर हे सुद्धा लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघा. अयोग्य जोडी लावा. अयोग्य जोडी ओळखा आहे. ऑरेंज कॅप साई सुदर्शन, पर्पल कॅप प्रसिद्ध कृष्णा,
मौल्यवान खेळाडू सूर्यकुमार यादव आणि उदयोन्मुख खेळाडू शुभमन गिल. तर यामध्ये बघा IPLचा सीझन असतो, त्यामध्ये एक उत्कृष्ट बॉलर जर कोणी असेल, विकेट जर जास्त घेतलेली असेल तर त्याला पर्पल कॅप असते. पुन्हा नंतर उत्कृष्ट फलंदाज जर असेल तर त्यामध्ये ऑरेंज कॅप असते. मग यामध्ये मौल्यवान खेळाडूसुद्धा असतो किंवा उदयोन्मुख खेळाडूसुद्धा असतो. असे विविध पुरस्कार त्यामध्ये असतात. तर त्यामध्ये ऑरेंज कॅप ही साई सुदर्शन यांना मिळालेली आहे. पर्पल कॅप प्रसिद्ध कृष्णा, मौल्यवान खेळाडू सूर्यकुमार यादव आणि उदयोन्मुख खेळाडू शुभमन गिल नसून साई सुदर्शन हे आहे. ठीक आहे. तर अयोग्य जोडी लावा, त्यामध्ये ऑप्शन 4 हे आपलं उत्तर आहे. आणि पॉईंट नोट करून घ्या, IPL सीझनमधील हे ऑरेंज कॅप, पर्पल कॅप कोणाकोणाला मिळालेला आहे. कमीत कमी हे 2 तरी लक्षात ठेवा. ओके. पुढचा प्रश्न बघा, विस्डेन क्रिकेट अल्कनॅकच्या 2025च्या आवृत्तीचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे. म्हणजे विस्डेन क्रिकेटर्स 2025 याची जी लिस्ट असते त्यामध्ये आपल्याला पुरस्कार दिलेले असतात. मग विस्डेन ट्रॉफी कोणाला मिळाली किंवा विस्डेन क्रिकेटर अल्कनॅकचा आवृत्तीचा पुरस्कार जो आहे हा कोणाला मिळाला. ठीक आहे. किंवा जागतिक आघाडीचा एक खेळाडू असतो T20 मधला, त्यालासुद्धा विस्डेन क्रिकेटर पुरस्कार मिळत असतो. तर यामध्ये बघा, विस्डेन क्रिकेटर्स अल्कनॅकच्या 25च्या आवृत्तीचा पुरस्कार जो आहे हा जसप्रीत सिंग बुमराह याला मिळालेला आहे. आणि विस्डेन ट्रॉफी जी आहे ही मिचेल सॅटनर याला मिळालेली आहे, जो न्यूझीलंडचा कॅप्टन होता काही दिवस. आणि वेस्ट इंडिजचा जागतिक आघाडीचा T20 खेळाडू म्हणून आपण ओळखतो, त्याने IPLमध्ये तुफान फटकेबाजी केलेली होती, तो आहे निकोलस पुरन. ठीक आहे. तर यामध्ये 3 क्वेश्चन्स मी तुम्हाला सांगितलेली आहेत. विस्डेन ट्रॉफी कोणाला मिळाली, तर मिचेल सॅटनरला मिळाली. विस्डेन थ्रू जागतिक आघाडीचा T20 खेळाडू म्हणून कोणाला दिलेला आहे, तर तो निकोलस पुरन आहे. आणि विस्डेन क्रिकेटर्सच्या पुरस्कार यादीमध्ये 2025चा पुरस्कार जसप्रीत सिंग बुमराह याला मिळालेला आहे. पुढचा प्रश्न घेऊया, खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2025 या स्पर्धेचा शुभंकर कोण आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी शुभंकर म्हणून विशिष्ट प्राण्यांना त्या ठिकाणी नावाजलं जात असतं, कारण ज्या काही पर्यावरणिक संकटग्रस्त प्रजाती असतील किंवा पर्यावरणाचा एक त्यामध्ये हेतू किंवा लक्ष हे सगळ्यांसमोर यावं, त्याचा पुरस्कार व्हावा त्या प्राण्यांचा, किंवा त्यांना विशिष्ट एक दर्जा त्या ठिकाणी दिलेला असतो. तर हे खेळाडू किंवा खेळ किंवा क्रीडा प्रकारामध्ये प्रत्येक मोठ्या स्पर्धेमध्ये हे होत असतं. तर खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा ज्या आहेत याचा शुभंकर गजसिंह हा होता. ठीक आहे. तर या कुठे पार पडल्या हा एक प्रश्न आहे, बरोबर. आणि यामध्ये कोणत्या राज्याला जास्त सुवर्णपदक मिळाले हा सुद्धा एक प्रश्न आहे. तर पहा, खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 25च्या आहेत, याचा शुभंकर तुम्हाला माहीत झाला, गजसिंह आहे. बिहारमध्ये या पार पडलेल्या आहेत. आणि सर्वात जास्त सुवर्णपदक मिळविणारं राज्य म्हणजे आपलं महाराष्ट्र राज्य आहे. 58 सुवर्णपदक त्या ठिकाणी 158 पदक महाराष्ट्राने घेतलेले आहेत आणि 58 गोल्ड मेडल त्यामध्ये मिळविलेली आहेत. ठीक आहे. आणि पुन्हा आणखीन एक तुम्हाला चौथ्या ऑप्शनमध्ये जे उज्ज्वला दिलेला आहे मित्रांनो, त्याबद्दल एक प्रश्न या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे, तो नोट डाऊन करून घ्या. बघा, खेलो इंडिया हा युवा क्रीडा होत्या, बरोबर. आता यामध्ये खेलो इंडिया या पॅरा गेम्स आहेत 2025च्या. मग पॅरा गेम्स तुम्हाला माहिती आहे कशासाठी असतात. तर याचा जो शुभंकर आहे हा उज्ज्वला आहे. आणि उज्ज्वला म्हणजे एक प्रकारे त्या ठिकाणी चिमणीला नाव दिलेलं आहे. 20 ते 27 मे 2025मध्ये या क्रीडा स्पर्धा पार पडलेल्या आहेत. आता हे मुद्दे सगळे नोट डाऊन करून घ्या. आणि तुम्ही सगळ्यात शेवटी बघा की आपले एकूण किती प्रश्न झालेले आहेत, आणि एखाद्या याने सांगितलं तरी चालेल की किती प्रश्न या ठिकाणी त्यांनी बरोबर सोडवून दिलेली आहेत किंवा किती प्रश्न एकूण झालेली आहेत. ओके. कोणत्या देशात बुद्धिबळावर बंदी घालण्यात आलेली आहे. आता हा अजबगजब प्रश्न आहे, परंतु क्रीडा प्रकारातीलच आहे. ओके. तर बुद्धिबळावरती बंदी घालणारा देश जो आहे हा अफगाणिस्तान आहे. पुढे यात काही बदल होईल किंवा काही नोटिफिकेशन येऊ शकतं, पण अद्यापपर्यंत तर आपल्याकडे जे क्रीडा घडामोडी आहे त्यामध्ये हा क्वेश्चन व्हॅलिड आहे. भारतीय वेटलिफ्टिंग फेडरेशनच्या ॲथलेटिक्स कमिशनपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे. तर यामध्ये सुद्धा आपले 2-3 क्वेश्चन्स तयार होणार आहेत. उत्तर लगेच सांगतो मी, तुम्ही सुद्धा काढलं असेल. मीराबाई चानू यांची त्यामध्ये निवड झालेली आहे.
आता मनसुख मांडवीय कोण आहेत? तर हे केंद्रीय क्रीडा मंत्री आहेत मित्रांनो. पर्यायामध्ये घेतलेले आहेत ते लक्षात राहू द्या. केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय. ओके. पुढे इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिशनचे नवीन अध्यक्ष एक महिला झालेली आहे आणि पहिली महिला म्हणून साऊथ आफ्रिकेची आहे. ठीक आहे. तर महिला म्हणून पहिली आहे आणि साऊथ आफ्रिका या देशाची सुद्धा पहिलीच महिला आहे. ओके. तर म्हणजे एक झिम्बाब्वे या ठिकाणचे देश. क्रिस्टी कोवेंट्री हे नाव आहे त्यांचं. दुसरा ऑप्शन या ठिकाणी तो मुद्दामून दिलेला आहे, तुम्हाला लक्षात असावं किंवा लक्षात यावं म्हणून. ओके. तर चौथ्या ऑप्शनमध्ये यापैकी नाही अशा पद्धतीचा एखादा पर्याय जर आला तर तो तुम्ही थोडासा निग्लेक्ट करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. पुढे बघा, पुढचा प्रश्न घेऊया आपण. हरमनप्रीत सिंग कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहे? आता हा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे हाच प्रश्न म्हणजे हाच खेळाडू नाही, हेच खेळाडू नाही, तर इतर खेळाडूसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी येऊ शकतात. ठीक आहे. आणि त्यांचा क्रीडा प्रकार ओळखा म्हणून येऊ शकतं. तर आपण त्यावरती सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे, पण त्यामध्ये काही खेळाडू आले नसतील. पण आपल्या चालू घडामोडीमध्ये आपण जो सारांश खेळाडूंचा घेणार होतो त्यामुळे ते खेळाडू आपण त्यातून थोडक्यात वगळण्याचा प्रयत्न केलेला आहे. हरमनप्रीत सिंग हे हॉकी या खेळाडूशी संबंधित आहेत आणि सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू म्हणून त्या ठिकाणी त्यांना पुरस्कार हॉकी इंडिया पुरस्कार 2024चा मिळालेला आहे, जो नवी दिल्ली या ठिकाणी पार पडला. आणि पुरुष खेळाडू हरमन सिंग आहेत. तर महिला खेळाडू म्हणून कोण? तर असा देखील त्या ठिकाणी प्रश्न येऊ शकतो. त्यात सविता पुनिया या हॉकी खेळाशी संबंधित आहेत, कारण हे हॉकी इंडियाचेच पुरस्कार 2024चे आहेत. पुढचा प्रश्न, आशियाई कुस्ती स्पर्धा कोठे पार पडली? आशियाई कुस्ती स्पर्धा जी आहे ही या कोठे पार पडली पहा. तर याचं उत्तर आपण जर बघितलं तर जॉर्डन या ठिकाणी आशियाई कुस्ती क्रीडा पार पडलेली आहे. USA मध्ये नेमबाजीची म्हणजे तिरंदाजी विश्वचषक 2025चा पार पडलेला आहे अर्बंडेल या ठिकाणी. पुढे नंतर म्हणजेच लक्षात राहू द्या की USAला काय झालं, तर USAला तिरंदाजी विश्वचषक स्पर्धा झालेल्या आहेत 2025च्या. पुढे नंतर नवी दिल्ली या ठिकाणी खेलो इंडिया पॅरा ऑलिम्पिक आपण बघितलं, पॅरा स्पोर्ट्स बघितले आपण 2025चे. पुढे नंतर चौथा ऑप्शनमध्ये दिलं इंग्लंड. तर इंग्लंडमध्ये महिला व पुरुष कबड्डी विश्वचषक झालेला आहे 2025चा. आणि याबद्दल वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे महिला आणि पुरुष हे दोन्हीही जे विजेतेपद आहे हे आपल्या भारताने मिळविलेले आहे. त्यामुळे ही एक अभिमानाची गोष्ट आहे कबड्डीच्या बाबतीमध्ये. ठीक आहे. तर आशियाई कुस्ती स्पर्धा कुठे पार पडली? तर जॉर्डन या ठिकाणी पार पडली. आणि इतर जे मी या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाचे मुद्दे सांगितलेले आहेत हे ॲज अ क्वेश्चन म्हणून सुद्धा आपण लिहून घेतले, तर ते सुद्धा महत्त्वाचे आहेत. ओके. पुढे बघा, ICC चॅम्पियन ट्रॉफी 2025चा विजेता कोण ठरलेला आहे? तर ICC चॅम्पियन्स ट्रॉफीचा 2025चा विजेता सर्वांचं उत्तर या ठिकाणी बरोबर येऊ शकतं. आपल्या देशाचंच नाव त्या ठिकाणी झळकलेलं आहे, भारताने जिंकलेला आहे. दुबई या ठिकाणी फायनल सामना झालेला होता. त्यामध्ये फायनलमध्ये न्यूझीलंडला पराभूत करून भारताने हे विजेतेपद जिंकलेलं आहे. अंतिम सामनावीर म्हणून भारतीय क्रिकेट संघाचे आपले कर्णधार रोहित शर्मा यांना अंतिम सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलेलं होतं. आणि स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून कोणाला जर निवडण्यात आलं असेल तर सचिन रवींद्र याला निवडण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर हे क्वेश्चन्स आपण त्या ठिकाणी बघतोय. हे इतर क्वेश्चन्ससुद्धा नोट डाऊन करून घ्या, फक्त संबंधित प्रश्नांच्याच उत्तराकडे फोकस करू नका. ओके. आता शेवटचा एक प्रश्न आहे आणि यानंतर रिव्हिजनसाठी तुम्हाला क्वेश्चन देणार आहे, कारण जास्त लांब व्हिडिओ बनविणे हा सुद्धा आपल्या चॅनलचं काही उद्दिष्ट नाही आहे. ओके. BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2024 पुरस्कार कोणाला मिळाला? तर BBC इंडियन स्पोर्ट वुमन ऑफ द इयर 2024 हा पुरस्कार मनू भाकर यांना मिळालेला आहे. मिताली राज यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट हा पुरस्कार BBC इंडियन स्पोर्ट वुमन ऑफ द इयर 2024 तर्फे देण्यात आलेला आहे. कुठला? लाईफ टाईम अचिव्हमेंट्स, मिताली राज क्रिकेटर. ओके. पुढे नंतर अवनी लेखरा पॅरास्पोर्ट वुमन ऑफ द इयर म्हणून अवनी लेखारा यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि शीतल देवी जे आहेत हे BBC इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर्स म्हणून या ठिकाणी शीतल देवी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला
आहे. आता मित्रांनो, मनू भाकर या नेमबाजी स्पर्धेमध्ये किंवा नेमबाजी क्रीडा प्रकाराशी संबंधित आहेत. आता मिताली राज ह्या क्रिकेट या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहेत. ठीक आहे. तर अवनी लेखारा किंवा शीतल देवी या कुठल्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहेत हे आपण थोडक्यात पाहायचं आहे किंवा कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे. कारण हे सगळी चर्चा जी आहे ही एकतर्फी न होता आपल्याकडून सुद्धा रिस्पॉन्स आला तर त्या ठिकाणी इतर जण जे कमेंट्स वाचत असतात त्यांनासुद्धा एक थोडंसं मोटिवेशन मिळतं आणि व्हिडिओ कसा वाटतोय याच्याबद्दल सुद्धा मोटिवेशन द्यायला विसरू नका. कारण आमची टीम यासाठी आतुरतेने वाट पाहत असते आणि टीमकडून आलेला जो मेसेज आहे तो माझ्यापर्यंत येऊ शकतो यासाठी आपण मेलवरून किंवा मेलवर आपण कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. prayaginstitute@gmail.com वरती आपला मेल आहे. ज्यांना कोणाला मेंबरशिप घ्यायची असेल त्यांनी मेंबरशिप घेऊ शकता. ज्यांना मेंबरशिप घेण्यासाठी आपल्याला जॉईन करावं लागेल. आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी आपण सुपर लाईकसुद्धा त्या ठिकाणी देऊ शकता. ओके. ॲज एक तुम्हाला तुमच्या स्वइच्छेने त्या ठिकाणी तुम्ही मेंबरशिप किंवा त्या ठिकाणी एक स्पेशल थँक्स म्हणून आमच्या टीमच्या या कार्याकरिता देऊ शकता. या फिट इंडिया कार्यक्रमाचा आयकॉन म्हणून कोणाला घोषित केलेले आहे तर फिट इंडिया हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम शारीरिक तंदुरुस्तीची जाणीव आपल्या प्रत्येकामध्ये यावं यामुळे केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी आयुष्मान खुराना यांना आयकॉन म्हणून त्या ठिकाणी घोषित केलेला आहे. आणि फिट इंडिया याचा कार्यक्रम हा आपल्याला केंद्रीय क्रीडा मंत्री किंवा फिट इंडिया शारीरिक तंदुरुस्तीची जाणीव या गोष्टींतून आपल्याला 2-3 प्रश्न हे माहीत होतात ते आपण लक्षात घ्यायचे आहेत. आता पुढे दुसरा प्रश्न आपण बघूया. फिट इंडिया कार्यक्रम केव्हा सुरू झाला? त्याच प्रश्नावरती डिपेंड क्वेश्चन आहे हा. आपल्याला माहीत असायला हवं कारण क्रीडा घडामोडी आपण पाहत आहोत. 29 ऑगस्ट 2019 रोजी फिट इंडिया कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. नरेंद्र मोदी यांनी क्रीडा दिनाच्या दिवशीच, म्हणजे क्रीडा दिन म्हणजेच कोणता दिवस आहे? 29 ऑगस्ट हा क्रीडा दिवस आहे. आता या फिट इंडिया कार्यक्रमाचा हेतू काय आहे तर दैनंदिन जीवनामध्ये फिटनेस व शारीरिक क्रिया घडामोडी आहेत किंवा क्रियाकलाप आहेत यांना एकत्र भाग किंवा एक भाग बनवणे आहे. म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये फिटनेस असणं आणि शारीरिक विकास होणं ह्या सर्व गोष्टी एक भाग या कार्यक्रमाखाली करणं असं आहे. यामध्ये 5 कार्यक्रम राबवले जात असतात. त्यामध्ये दररोज अर्धा तास व्यायाम करणे किंवा सायक्लोथॉन आहे किंवा संडे ऑन सायकल आहे. तर अशी संडे ऑन सायकलमध्ये 4200 ठिकाणं आपल्या भारतामध्ये आहेत जे की संडे ऑन सायकलवरती फिट इंडिया कार्यक्रमांतर्गत आहेत. पुन्हा फ्रीडम रन आहे. आता फ्रीडम रन हा कार्यक्रम जो आहे हा निश्चित आहे. 15 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबरच्या दरम्यान फ्रीडम रन कार्यक्रम फिट इंडिया अंतर्गत घेतला जातो. आणि स्कूल वीक हा देखील एक कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या फिट इंडियासाठी करण्यात आलेला आहे. आता आपला तिसरा प्रश्न आपण बघूया. दक्षिण ध्रुवावर एकट्याने स्कीइंग करणारा पहिला भारतीय कोण ठरलेला आहे? तर त्यामध्ये सतीश गोगिनेगी हे उत्तर आपलं बरोबर आहे. यामध्ये मेडिसिन किड्स हे नावाचं जे दुसरं ऑप्शन या ठिकाणी दिलेलं आहे या अमेरिकेच्या आहेत आणि यांनी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2025ची जिंकलेली आहे. आणि एरिना सबलेंका हा जो चौथा ऑप्शन आहे यांना पराभूत करून मेडिसिन किड्स यांनी ही ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा जिंकलेली आहे. मेडिसिन किड्स या अमेरिकेच्या टेनिसपटू आहेत, महिला टेनिसपटू आहेत. आणि एरिना सबलेंका या बेलारूसच्या आहेत. ठीक आहे. तर महिला म्हणून त्या ठिकाणी त्यांचं एक ऑप्शन्स म्हणून देण्यात आलेले आहेत कारण मेडिसिन किड्स हे जवळपास लक्षात येणार नाही पुरुष आहे का महिलांचं नाव आहे ते म्हणून. ठीक आहे. परंतु आपल्या या इंडियन कल्चरनुसार आपल्याला जी नावं असतात ती लगेच लक्षात येऊन जातात. त्यामुळं एक पर्याय माहिती देण्यासाठी ठेवलेला आहे. याच्यातून वेगळं काहीही नाही आहे. पुन्हा अचंता शरद कमल हे टेबल टेनिस पट्टू आहेत आपले आणि यांनी निवृत्ती जाहीर केलेली आहे. एक टेबल टेनिसपट्टू म्हणून आपल्या भारताचे कोण आहेत हे नाव असावं, माहीत असावं म्हणून हा प्रश्न या ठिकाणी घेतलेला आहे. पुढे नंतर दुसरा क्वेश्चन आपण या ठिकाणी बघणार आहोत 4थ्या नंबरचा. जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा 2025 कोठे पार पडल्या? तर या भारतामध्ये पार पडलेल्या आहेत. नवी दिल्लीमध्ये जवाहरलाल नेहरू स्टेडियमवरती भारताने पहिल्यांदाच या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे, जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा. ठीक आहे. आणि यामध्ये 45 सुवर्ण पदक भारताने मिळवलेले आहेत. एकूण पदकं 134 आहेत. ठीक आहे. अव्वल स्थान भारताने या ठिकाणी मिळविलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. 9व्या आशियाई हिवाळी स्पर्धेचा शुभंकर कोणाला निवडण्यात आलेले आहे? तर मित्रांनो, क्वेश्चन घेत असताना क्वेश्चनमधून माहिती तुम्ही नोट डाऊन करून घेत आहात
प्रश्न जर घाईघाईने पुढे पटकन घेत असू आपण तर हे टाईमचं लिमिट असल्यामुळे आहे. जर तुम्हाला लिहिताना अडचण येत असेल किंवा फास्ट क्वेश्चन होत असतील असं वाटत असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुमचे मुद्दा नोट करून घ्या आणि पुन्हा प्ले करू शकता. ठीक आहे. 9व्या आशियाई हिवाळी स्पर्धेचा शुभंकर कोणाला निवडण्यात आलं? प्रश्न 5वा आहे. त्यामध्ये उत्तर डायरेक्ट मी तुम्हाला सांगतो आणि माहिती देतो. सायबेरियन वाघ म्हणून बिनबिन आणि निनी असं नाव त्या ठिकाणी लक्षात घ्या. बिनबिन आणि निनी हा सुद्धा पर्याय त्या ठिकाणी येऊ शकतो 9व्या आशियाई हिवाळी स्पर्धेमध्ये. ठीक आहे. आणि या ज्या स्पर्धा होत्या ह्या 7 ते 14 फेब्रुवारी 2025मध्ये चीनमधील कुठलं ठिकाण? हर्बिन. लक्षात ठेवा, चीनमधलं हर्बिन हे ठिकाण 7 ते 14 फेब्रुवारी 2025मध्ये 9व्या आशियाई हिवाळी स्पर्धा झालेल्या आहेत. यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी आहे की भारताला एकही पदक याच्यामध्ये मिळालेलं नाही. आणि खो खो वर्ल्ड कप जो झाला होता आपला, हा खो खो वर्ल्ड कप पहिलाच झाला आणि त्याच्यामध्ये भारतानेच तो विजयी झालेला आहे. आणि त्याचं शुभंकर जे आहे हे तेजस व तारा नावाचं हरिण आहे. ठीक आहे. तर हे हरिण म्हणून तेजस व तारा हे सुद्धा लक्षात घ्या तुम्ही. ऑप्शन 2मध्ये दिलेलं आहे. परंतु आपल्या 5व्या प्रश्नाचं जे उत्तर आहे हे सायबेरियन वाघ म्हणून बिनबिन आणि निनी तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. तर हे सगळे इन बिटवीन क्वेश्चन्स तयार होणारे आहेत, तुम्ही ते लक्षात घ्यायचे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. खो खो विश्वचषक विजेता कोण ठरलेला आहे? खो खो विश्वचषक, जसं आत्ता मी तुम्हाला सांगितलं की खो खोचा वर्ल्ड कप झाला आणि तो भारताने जिंकलेला आहे. पहिला खो खो विश्वचषक झालेला आहे. दोन्हीही महिला संघ असेल पुरुष संघ असेल भारताने जिंकलेला आहे. आणि जो पराभूत संघ आहे तो देखील एकच होता, तो म्हणजे महिलांचा आणि पुरुषांचा नेपाळच होता. ठीक आहे. तर यामध्ये भारतीय खो खो जे टीम आहे त्याचे कर्णधार म्हणजे प्रियंका इंगळे आहे. आणि पुरुष गटाचा जो आपला कॅप्टन, त्याला आपण कर्णधार आहे, तो म्हणतो प्रतीक वायकर आहे. ठीक आहे. तर कधी आपल्याला हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं की प्रियंका इंगळे हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत किंवा प्रवीण वायकर हे कुठल्या संघाचे कर्णधार म्हणून आहेत. ठीक आहे. तर हे लक्षात असू द्या. पुढचा क्वेश्चन आपण घेऊया 7व्या नंबरचा. ICC अंडर-19 महिला T20 वर्ल्ड कप. ओके, मी परत एकदा स्ट्रेस देतोय. ICC अंडर-19 महिला T20 विश्वचषक वर्ल्ड कप कोठे पार पडला 2025चा? मलेशिया या ठिकाणी पार पडलेला आहे. भारताने तो जिंकलेला आहे दक्षिण आफ्रिकाला हरवून. ठीक आहे. म्हणजे दक्षिण आफ्रिकेला हरवलंय, भारताने जिंकलेला आहे 2025चा कोणता? वर्ल्ड कप महिलांचा अंडर-19चा म्हणजे 19 वर्षाच्या खालच्या महिलांचा. ठीक आहे. ICCचा. पुढे नंतर प्रश्न 8वा घ्या. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2025 पुरुष विजेता कोण आहे? आता ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस महिला विजेता आपण बघितलं होतं. मेडिसिन कीज अमेरिकेच्या होत्या. बेलारुसच्या एरिना सबलेंका यांना हरवलेलं होतं. आता पुरुषांमध्ये यानिक सिन्नर हे जिंकलेले आहेत. यांनी या ठिकाणी अलेक्झांडर झ्वेरेवचा पराभव केलेला आहे. ठीक आहे. मेलबर्न या ठिकाणी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा भरते आणि ती यानिक सिन्नर इटलीचा आहे, याने जिंकलेली आहे. ठीक आहे. प्रश्न 9वा घेऊया आता. या ठिकाणी 2025मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल ठरणारा खेळाडू कोणता? तर आता हा सर्वात हॉटेस्ट प्रश्न आहे की नाही? अर्थकारण सध्या सगळीकडे पैसाच पैसा आपल्याला बघायला भेटतोय. मग हे खेळाडू तरी आपण का सोडायचे? मग या खेळाडूमध्ये सर्वाधिक कमाई करणारा, जगामधील सर्वोच्च अव्वल ठरणारा खेळाडू आहे क्रिस्टियानो रोनाल्डो. ठीक आहे. पुन्हा नंतर त्यामध्ये जॉन रॅहम आहे, पुन्हा लिओनेल मेस्सी आहे 3ऱ्या क्रमांकावर आणि लेब्रॉन जेम्स 4थ्या नंबरवर आहे. तर क्रिस्टियानो रोनाल्डो लक्षात राहू द्या 1 नंबरला आहे 2025मधलं. ठीक आहे. प्रश्न पुढचा घ्या. जागतिक रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा 2024 महिला विजेता कोण ठरलं? तर जागतिक रॅपिड बुद्धिबळ जी स्पर्धा 2024मध्ये झालेली होती, अमेरिकेमध्ये पार पडली होती. अमेरिकेमधल्या न्यूयॉर्क या ठिकाणी याचं आयोजन झालेलं होतं. आणि त्यामध्ये कोनेरू हम्पी हे आपल्या भारताचे त्या ठिकाणी जिंकलेले आहेत. कोनेरू हम्पी यांनी 2019मध्ये सुद्धा रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा जिंकलेली होती आणि आताची सुद्धा जिंकलेली आहे. ठीक आहे. म्हणजे या दुसऱ्या वेळेस जिंकलेले आहेत. पुढे नंतर आता या पर्यायामधून पूर्णिमा देवी नावाचं एक कॅरेक्टर या ठिकाणी आहे. टाईम मासिकामध्ये 2025च्या महिला यादीमध्ये एकमेव भारतीय महिलांचं नाव आहे, ते आहेत पूर्णिमा देवी. हे लक्षात ठेवा, नोट डाऊन करून घ्या. आणि पुढे वंतिका अग्रवाल म्हणून 4थ्या नंबरला ऑप्शन जो दिलेला आहे तो अर्जुन पुरस्कार 2024 मिळालेला आहे त्यांना. आणि वोल्दोर मुर्झिन हे पुरुष आहेत.
वोल्दोर मुर्झिन. तर जागतिक रॅपिड बुद्धिबळ जी स्पर्धा झाली यामध्ये महिला विजेती कोने रोहंबे आहेत आणि पुरुष विजेता जो आहे ते वोलोदार मुर्झिन हे आहेत. ठीक आहे, तर यामधून आपल्याला 2-3 क्वेश्चन तयार झालेत बघा. पुढचा प्रश्न घ्या. मेजर ध्यानचंद खेलरत्न 2024 पुरस्कारात अयोग्य जोडी ओळखा. आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024मध्ये 4-5 जणांना मिळालेली आहेत. 4 जणांना तर मिळालेली आहेत, ती नावं तुम्हाला दिलेली आहेत. एक चुकीची जोडी यामधली आहे आणि तुमच्या माहितीस्तव झालं तर सांगायचं म्हटलं तर अशा पद्धतीच्या प्रश्नामध्ये शक्यतो 4थ्या नंबरचा ऑप्शन अयोग्य राहतो. असं काही नाही बरं का की 4थ्याच नंबरचा असावा म्हणून, पण एक नियर अबाउट बऱ्यापैकी आपण पेपर जर बघतो तर त्यामध्ये तसं राहतं. गुकेश डी बुद्धिबळ आहे, तामिळनाडूचे आहेत. कुठल्या स्टेटचे आहेत हे सुद्धा लक्षात घ्या, नोट डाऊन करून घ्या. गुकेश डी बुद्धिबळचे आहेत तामिळनाडूमधले. हरमनप्रीत सिंग आहेत, हॉकी खेळाशी संबंधित आहेत, पंजाबमधले आहेत. प्रवीण कुमार पॅरा ॲथलेटिक्समधले आहेत, उत्तर प्रदेशमधले आहेत. आता मनू भाकर यांचा गेम क्रीडा प्रकार तुम्हाला माहिती आहे, इथं कुस्ती दिलेलं आहे, ते चुकीचं आहे. म्हणजे मेजर ध्यानचंद खेलरत्न 2024 या सर्वांना मिळालेला आहे. त्यांचे राज्य या ठिकाणी दिलेली आहेत. मनू भाकरचं नेमबाजी हे क्रीडा प्रकार या ठिकाणी असायला हवा आणि मनू भाकर या कुठल्या राज्याच्या आहेत तर या हरियाणा राज्याच्या आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न घ्या. भारतीय क्रिकेटपटू कोण आहे ज्याला 2024मध्ये अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे आणि त्यांनी निवृत्ती स्वीकारलेली आहे? तर यामधील पर्याय जर बघितले आपण तर रविचंद्र अश्विन हे आपलं उत्तर असणार आहे. पद्मश्री 2025 त्यांना मिळालेला आहे. 2011मध्ये कसोटीत त्यांनी पदार्पण केलं होतं आणि ICCमधील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू म्हणून ICCचा 2016चा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे आणि अर्जुन पुरस्कार 2024चा आहे. पद्मश्री 2025चा आहे. ठीक आहे, तर हे नोट डाऊन करून घ्या. प्रश्न पुढचा घ्या. 7 सर्वोच्च शिखरे सर करणारी सर्वात तरुण महिला कोण आहे? तर पर्याय दिलेले आहेत. सुचा सिंग हे ॲथलेटिक्स क्रीडा प्रकारामध्ये जीवनगौरव अर्जुन पुरस्कारात जीवनगौरव पुरस्कार त्यांना मिळालेला आहे, सुचा सिंग यांना. ठीक आहे, म्हणजे हे या शिखरे सर करणाऱ्याच्या संबंधित नाही आहेत, परंतु त्या व्यक्तींबद्दल, महिला व्यक्तींबद्दल आपल्याला माहिती त्या ठिकाणी मिळालेली आहे. या ॲथलेटिक्स क्रीडा प्रकारामध्ये सुचा सिंग यांना अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे, त्यात त्यांना जीवनगौरव अर्जुन पुरस्कार आहे. पुढे नंतर एशियन फेडरेशन ऑफ इंडिया याच्यामध्ये अंजू बॉबी जॉर्ज या एक अध्यक्ष म्हणून बनलेल्या आहेत. पुढे नंतर म्हणजे अंजू बॉबी जॉर्ज या पर्यायाबद्दलची माहिती सांगतो मी तुम्हाला. काम्या कार्तिकेयन हे आपलं उत्तर आहे. या मुंबईच्या आहेत, 17 वर्षीय आहेत. 7 सर्वोच्च शिखरे सर करणाऱ्या तरुण महिला म्हणून काम्या कार्तिकेयन हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, पुढे नंतर 14 नंबरचा क्वेश्चन बघूया. महिला अंडर 19 T20 आशिया कप कोणी जिंकला? भारतानेच जिंकला आहे तो. पुन्हा एक लक्षात घ्या, महिला अंडर 19 T20 वर्ल्ड कप आणि महिला अंडर 19 T20 एशिया कप दोन्हीही भारताने जिंकलेले आहेत. परंतु या ठिकाणी जो वर्ल्ड कप होता त्या वर्ल्ड कपमध्ये आपण कोणाचा पराभव केलेला आहे हे मात्र लक्षात ठेवा. वर्ल्ड कपमध्ये आपण पराभव दक्षिण आफ्रिकेचा केला आहे, साऊथ आफ्रिकेचा. आणि महिला अंडर 19 T20 एशियनमध्ये म्हटलं की त्या ठिकाणी नक्कीच तुम्हाला लक्षात येईन आपल्या एशियन कंट्रीज असणार आहेत. त्यामुळं पर्यायामधून तर तुम्हाला एक इलिमिनेट होणारच आहे या ठिकाणी, साऊथ आफ्रिका. ओके, श्रीलंका, बांगलादेश आणि भारत जिंकलेला आहे. कोणाला हरवलं मग? बांगलादेशला. ठीक आहे, लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न आहे शेवटचा, त्यानंतर तुम्हाला रिव्हिजनसाठी क्वेश्चन देणार आहे. ठीक आहे, 38वा संतोष करंडक फुटबॉल क्रीडा प्रकार क्रीडा प्रकारात कोणत्या राज्याने जिंकला आहे? प्रश्न थोडासा व्यवस्थित करायला हवा आहे. ठीक आहे, असू द्या. 38वा संतोष करंडक फुटबॉल स्पर्धा जी आहे यामध्ये कुठला करंडक आहे? संतोष करंडक 38वा आहे. या क्रीडा प्रकारामध्ये विजेता कोण ठरलेला आहे असा प्रश्न या ठिकाणी हवा होता. पर्याय आहेत महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल आणि केरळ. तर त्यामध्ये पश्चिम बंगाल हे त्याचं उत्तर आहे आणि केरळला उपविजेता भेटलेला आहे. मित्रांनो, या फुटबॉल स्पर्धेमध्ये संतोष करंडक ट्रॉफी 38वी आहे, परंतु यामधील जवळपास 33 ट्रॉफ्या या पश्चिम बंगालने जिंकलेल्या आहेत बरं का, हे लक्षात राहू द्या. आणि आता रिव्हिजनसाठी तुमचा शेवटचा प्रश्न आहे खो खो वर्ल्ड कपचा, जो आता खो खो वर्ल्ड कप आपण नेपाळला हरवून जिंकला आहे महिला आणि पुरुषमध्ये. ठीक आहे,
तर याचं ब्रँड ॲम्बॅसेडर कोण होतं हे तुम्ही मला सांगायचं आहे. पर्याय खाली दिलेले आहेत. सगळे प्रत्येकाचे आवडत्या हिरोंची नावं मी दिलेली आहेत या ठिकाणी, ठीक आहे. रणवीर सिंग असेल, अभिषेक बच्चन असेल, सलमान खान असेल, आयुष्मान खुराना असेल, असं कोणाकोणाचंही कोणी असू शकतं. याच्या व्यतिरिक्त तुमचा जो असेल तो याच्यामध्ये नसेल सुद्धा पर्यायामध्ये, परंतु काही हरकत नाही. प्रश्नाचं उत्तर मात्र याच्यामध्ये आहे. तर ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. व्हिडिओला भरभरून प्रतिसाद आपण देत आहात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन. उत्तर देणाऱ्यांचं नाव आपण नेक्स्ट पार्टमध्ये त्या ठिकाणी, आज जसं भोईर सरांचं नाव जे जाहीर केलं, कदाचित एखाद्या वेळेस नाव चुकलं देखील असेल, परंतु त्याबद्दल मी या ठिकाणी माफी मागतो. तर तुम्ही मेंबरशिप जॉईन करू शकता. मेंबरशिप जॉईन केल्यावरती तुम्हाला अपडेटेड या ठिकाणी व्हिडिओज असतील ते तुम्हाला लाईफ टाईम त्या ठिकाणी पाहायला मिळतात. ओके. आणि याच्यासाठी तुम्हाला जे काही बॅज मिळतं ते बॅज तुम्ही कमेंट्समध्ये केल्यावरती तुम्हाला ब्ल्यू स्टार, ग्रीन स्टार किंवा वेगवेगळे स्टार त्याच्यामध्ये आहेत. ते प्लॅटिनम असेल, गोल्ड असेल किंवा हे असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही मेंबर म्हणून एक जॉईन झालात तर या ठिकाणी हे जी आमची टीम आहे काम करणारी, या ठिकाणी नक्कीच त्यांचं मोटिवेशन वाढेल. अधिकाधिक चांगल्या क्वालिटीचं मटेरियल, ते थोडंसं प्रश्न टाईप करण्यात चुकतं त्यांचं, परंतु चांगल्या पद्धतीने ते करण्याचा अजूनही प्रयत्न करतील आणि नक्कीच परीक्षेमध्ये फायदा होईल असेच प्रश्न आपण या ठिकाणी घेत आहोत मित्रांनो. इतर स्पर्धा परीक्षांमधील जे काही विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा या प्रश्नांचा खूप फायदा होणार आहे, की असं नाही आहे की आता सध्या ज्या शिक्षण विभागातील भरती आलेली आहे त्यालाच फोकस करून हे केलेलं आहे. तर हे इतर स्पर्धा परीक्षेमधील विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आहे. तर असाच प्रतिसाद भरभरून तुम्ही शेवटपर्यंत द्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणाऱ्यांचं अभिनंदन. प्रश्नाचं उत्तर कमेंट्स करा. व्हिडिओ कसा वाटला ते देखील सांगा. आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, मेंबरशिप जॉईन करा. पुन्हा नंतर तुम्ही त्या ठिकाणी सुपर्ब्स म्हणून त्या ठिकाणी स्पेशल थँक्ससुद्धा करू शकता. जे तुम्हाला स्वेच्छा असेल ते तुम्ही त्या ठिकाणी पाठवू शकता स्पेशल थँक्समध्ये, ठीक आहे. आणि व्हिडिओमध्ये आपल्याला जो प्रश्न दिलेला आहे किंवा जी माहिती दिलेली आहे ही प्लीज नोट डाऊन करून घेत चला. परीक्षेच्या अगोदर तुम्हाला या गोष्टी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. तुमचा आत्मविश्वास वाढविणारे आहे, ठीक आहे. तर आता आपलं प्रवचन या प्रश्नांच्या व्यतिरिक्त खूप झालेलं आहे. त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा वेळ थोडासा जास्त घेतलेला आहे. असो, पुढील आपण पार्टमध्ये भेटूया. तोपर्यंत हॅव अ नाईस डे. बाय बाय अँड थँक्यू.